पाडू नावाची एक मशीन जी आहे ती वापरली गेलेली आहे, त्यावरती राज ठाकरेंनी ऍक्सेप्ट केलंय की ही मशीन निवडणूक आयोगाने जेव्हा आणली तेव्हा राजकीय पक्षांना दाखवली नाही, असा एक आक्षेप आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी या सगळ्या यंत्रणांमध्ये घोळ करायचा आहे असंही त्यांनी आक्षेप केला. नाही, हा आक्षेप टोटली चुकीचा आहे. पाडू हे यंत्र 2004 पासून आहे, काही नवीन यंत्र आम्ही आणलेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हतं त्यावेळेस ॲक्च्युली पाडूद्वारे जर कंट्रोल युनिटमधून रिझल्ट वेळेवर डिस्प्ले जर झाला नाही तर पाडू वापरण्याची तरतूद आहे. मी ऑब्झर्वर अनेक ठिकाणी होतो आणि मी ऑब्झर्वर असताना त्या मतदारसंघामध्ये पाडूचा वापर झालेला आहे. पाडू काही हे नवीन यंत्र नाही आहे, 2004 पासून पाडू वापरलं जात आहे. आणि पाडू अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण वापरतो, ज्यावेळेस ॲक्च्युली आणि ते 0.5% किंवा 1% पर्यंत प्रमाण असेल तिथेच आपण, कारण की पाडू एक प्रकारचं डिस्प्ले युनिट आहे. म्हणजे जर आपल्या समजा मोबाईलमधून काही डेटा दिसत नसेल, आपण मोबाईल कम्प्युटरला कनेक्ट करून आपल्याला तो डेटा दिसतो, तशाच प्रकारचं पाडू आहे. काही तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिटमध्ये डेटा जर दिसत नसेल तर ते पाडू लावून आपल्याला तो मिरर डिस्प्ले असतो, पाडू लावून तो डेटा आपल्याला तिथून वाचता येतो. पण सर, जे प्रमुख राजकीय पक्ष विरोध करतायत, शाही पुसली जात आहे, याच्या संदर्भात काही स्पष्टीकरण आपलं आहे का? म्हणजे असं काही लिक्विड आहे का ज्याने शाही पुसली जाऊ शकते, दुबार मतदान होऊ शकतं? शाईबद्दल मी आधी सांगितलेलं आहे, शाई भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाईमध्ये वापरतं, म्हणजे ते सिल्वर नायट्राईट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे 30 शाई इंडेलिबल इंक आम्ही वापरतो. मात्र भारत निवडणूक आयोग ही काढीने लावते शाई. मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे. आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे. मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडा साधारणतः एक 10 ते 12 सेकंड लागतो, पण 10 ते 12 सेकंडपर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो. त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही. पण ती शाई योग्यच आहे, कारण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, प्रत्येक जण आरोप, ती शाई योग्य आहे, ती योग्यच आहे ती शाई. आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही तपासलेलं आहे, त्यांची शाई इंटॅक्ट आहे, त्यांची शाई निघालेली नाही आहे. नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघते असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते करतात. अशा प्रकारे नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघू शकते का? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. नाही निघू शकत नाही ते. जे व्हिडिओ आहे, जे व्हिडिओ समोर येतात, बऱ्याच जणांचे व्हिडिओ समोर येतात की असं केलेलं आहे. आमच्याही कार्यालयांमध्ये काही ठिकाणचे असे व्हिडिओ करून बघितलेले आहे, तिकडे देखील शाई आहे ती गेलेली अशी दिसून येते. त्यामुळे ही जी शाई निघते या सगळ्या संदर्भात तुम्ही काय चौकशी करणार आहात? नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे की ती ॲक्च्युली शाई जी आहे ती शाई निघायला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाई. आणि ॲक्च्युली आता त्यांनी व्हिडिओ कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही, पण अशा प्रकारचे तक्रारी दिसेल आम्ही नक्की चौकशी करू त्याची. अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले तर त्या व्हिडिओची तुम्ही तपासणी करणार का? दुसरं, जर हे व्हिडिओ कुठे निघाले तर त्याच्यावर काय करणार? आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू. व्हिडिओ खरे असतील तर आयोगाची भूमिका काय असते? खरे असतील तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू त्याचा. सोशल मीडियावरती जे मतदार आहेत त्या मतदारांनी आता व्हिडिओ केले आहेत की शाई पुसली जाते, त्यांच्यावर काही कारवाई करणार आहेत? कारण अशा पद्धतीनं जर असे व्हिडिओ टाकले जात असतील तर बोगस मतदान करण्यासाठी प्रवृत्त किंवा अनेक पर्याय दिला जातोय का? आम्ही सोशल मीडियावर आमच्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्या संदर्भात आम्ही संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही ऑलरेडी. असं नाही वाटत का की जे लोक अशा प्रकारे व्हिडिओ समोर आणतायत ते खरं तर जनजागृती करतायत की लोक शाई पुसली जाते ना, शाई नंतर पुसली जाणं हे अपेक्षित नाहीये. आपण बघितलं की विधानसभा लोकसभेला डायरेक्ट इंक वापरले आणि आता मार्कर वापरले, ती इंक पुसली जात नव्हती आणि मार्कर वापरले. नाही, मार्कर पेन जो आहे, मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग 2010 पासून वापरत आहे, आज वापरत आहे असं नाही. आणि ज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे. आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे, मतदारांनी पण ॲक्च्युली शाई पुसू नये, कारण की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना. आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ॲक्च्युली तो मतदारांची चुकी आहे आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे
तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो. या शाही पुसल्यामुळे बोगस मतदान किंवा जे बोगस मतदानाला एक बढावा मिळतोय तासानंतर असं असं वाटत नाही दुबार का? मतदान होऊ शकतं याची दुबार मतदानाला आणखी सोपं झालं की आता हातावरच शाहीच नाही, किती वेळा पण मतदान करा, परत पुसा, परत मतदान करा. पर्याय हे- ओपन हे असं होईल अशी भीती वाटत नाही का निवडणूक आयोगाला? नाही, शाईचं केमिकल कॉम्पोजिशन योग्य आहे आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचं आम्ही सखोल चौकशी करू आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही